नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी. कारण आता लाडक्या बहिणीला 4500 रुपये मिळणार आहेत आणि काही लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारीत मोठा ट्विस्ट आलेला आहे. तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत? आता कुठल्या भगिनी आहेत, कुठली लाडकी बहिणी ज्यांना 4500 रुपये एकदाच त्यांच्या खात्यात येणार आहेत, जानेवारीचा हप्ता, आणि कुठल्या महिला आहेत ज्यांना 1500 रुपये येणार आहेत? हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे. सविस्तर संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनल आहेत नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. सर्व महिलांपर्यंत शेअर करा. ज्या महिलांना नोव्हेंबरचे पैसे नव्हते मिळाले, डिसेंबरचे पैसे नाही मिळाले आणि त्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये 4500 येणार आहेत. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता 1500 रुपये येणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती. तुमची श्रेणी कोणती आहे खालील माहिती त्या ठिकाणी तुम्हाला वाचायची. तर काय बघा, महिलांसाठी एक सुखद बातमी आहे, खुशखबर आहे, आनंदाची बातमी. काय त्या ठिकाणी, राज्य सरकारने थकीत असलेल्या 3 महिन्याच्या हप्त्याचा एकत्रित लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता थकीत म्हणजे कोणते, की तांत्रिक अडचणीमुळे ई-के-वाय-सी करताना यस नो झालं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला अपात्र केलं होतं. आता तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे अंगणवाडी सेविकेकडून आणि ती त्या ठिकाणी तुमची मंजूर झालेली आहे. तर तुमचा राहिलेला नोव्हेंबर डिसेंबरचा आणि आता जानेवारीचा असं मिळून एकत्रित तुम्हाला 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. महिला व बालविकास विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. कोणी दिलेली आहे? अधिकृतपणे जिथून तुमचे पैसे मंजूर केले जातो तो तुमचा विभाग, महिला व बालविकास विभाग. ठीक आहे, पुढचं बघा. 4500 कोणाला मिळणार आहे? आता 4500 थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता प्लस डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारीचा हप्ता असं मिळून 4500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता 1500 रुपये कोणाला? ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे अशाच महिलांना. परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता आणि आता जानेवारीचा, अशा 3 महिन्याचे पैसे किंवा हप्ते एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये त्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे 4500 रुपये त्या महिलांना मिळणार आहे. तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंट करा, तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया झालेली आहे का आणि ती मंजूर झाली असेल ई-के-वाय-सी तुमची लक्षात ठेवा. आणि तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता नव्हता मिळाला, डिसेंबरचा सुद्धा नव्हता मिळाला, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर सोबत जानेवारी मिळून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4500 रुपये येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणीला शेअर करा. ज्या खूप महिला आहेत, 25 लाख महिला भगिनी होत्या ज्यांना पैसे आले नव्हते, त्या सगळ्या महिला भगिनीसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज झालेली आहे. आता 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते सुद्धा बघून घ्या. ज्या महिलांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळालेले आहे, म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा सुद्धा आलाय, डिसेंबरचा सुद्धा आलेला आहे, त्यांना नियमितपणे हा हप्ता दिला जाईल. ज्या महिलांसाठी महिन्यासाठीचा 1500 रुपयाचा हप्ता त्याच खात्यात जमा केला जाणार. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले असतील, ठीक आहे, डिसेंबरचे मिळाले असतील आणि आता जानेवारीचे फक्त 1500 रुपयेच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे. आणि ज्या महिला भगिनी ई-के-वाय-सी मुळे अपात्र झाल्या होत्या त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीची मिळून 4500 आणि तुम्हाला 1500 रुपये, तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता मिळेल. फेब्रुवारी महिन्याचा नाही, जानेवारी महिन्याचा फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे. पैसे मिळण्यास विलंब का झालेला आहे? ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न होणे या संदर्भामध्ये तुम्हाला विलंब झालेला आहे पैसे न मिळण्यास. अनेक महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण केली नसल्यामुळे बँक खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. आता पूर्ण नाही केली का? तर पूर्ण केली होती, परंतु चुकीच्या पर्यायामुळे किंवा तांत्रिक चूक झाल्यामुळे नकळत त्या ठिकाणी त्या महिलांना अपात्र केलं गेलं होतं आणि नोव्हेंबर डिसेंबरचे त्यांना पैसे नव्हते मिळाले. तर आता ही जी पडताळणी प्रक्रिया चालू आहे, अनेक महिला आता तिथं ई-के-वाय-सी झाल्याच्या नंतर त्यांचा अर्ज मंजूर होणं चालू आहे. त्याच्यामुळे एकत्रित नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. काही ठिकाणी यामुळे महिलांचे रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा महिलांनी केलेलं आहे आणि मग सरकारला जाग आलेली आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जानेवारीतील हप्त्याबाबत संभ्रम आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. काँग्रेस महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल केली होती. आयोगाने आगाऊ हप्ते देण्यास मनाई केलेली आहे, परंतु हे काही आगाऊ हप्ते नाहीयेत.
नोव्हेंबरचा हप्ता EKYC मुळे आला नव्हता, डिसेंबरचा हप्ता EKYC मुळे आला नव्हता आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो काय आगाऊ नाही, फेब्रुवारीमध्ये तुम्ही देताय, त्यामुळे तुम्हाला तिन्ही महिन्याचे हप्ते मिळतील आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला या फेब्रुवारीमध्येच मिळणार आहे. त्याच्यामुळे हे काय आगाऊ हप्ते नाही आहेत. जानेवारीचा हप्ता फक्त एक हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, म्हणजे वितरित होणार आहे. तुम्हाला सुद्धा पैसे आलेले तर लवकरच तुम्हाला तारीख सुद्धा कळेल आणि तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण सुद्धा होईल. आता अर्ज तपासणी नियमाचं उल्लंघन करून सादर केलेल्या अर्जाची सध्या तपासणी सुरू आहे. नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, पुरुषांनीच फॉर्म भरलेला आहे, ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी सुद्धा पैसे आलेत असे जे काय आहेत तर त्यांचे अर्ज तपासणं सुद्धा सुरू आहे. घरगुती चौकशी संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविकांना. थोडक्यात जर सारांश पाहिला, तुमची EKYC पूर्ण असल्याची खात्री करा. त्याच्यानंतर चुकली होती, पैसे आले नव्हते नोव्हेंबर डिसेंबर, आता अंगणवाडी सेविकडून जाऊन त्या ठिकाणी मंजूर करून घ्या. तुम्ही पात्र असल्यास फेब्रुवारी थकीत तसंच चालू हप्ते जमा होतील आणि बँकेचा SMS ची वाट पहा. लाखो महिलांना मिळणार आहे आर्थिक आधार, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे. मग पैशाचं वितरण एवढंच आहे, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे पैसे तुमच्या खात्यात होतील 4,500 आणि काहीला 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. महिलांसाठी एक सुखद बातमी आहे. टोटल पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत किती, तर 4,500 आणि 1,500. हा व्हिडिओ खूप महिलांना याविषयी माहिती नाही, त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही, नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. ठीक आहे, चला थांबतो.